Hello student, I am Ram Lane. Welcome to Lane Coaching Classes. Student, आज आपण मॅथ्सचा बेसिक फ्रॅक्शन विषयी शिकणार आहोत. तर आपला टॉपिक आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. स्टुडंट, फ्रॅक्शन म्हणजे काय माहिती आहे का? जो नंबर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या फॉर्म मध्ये असतो त्याला काय म्हणायचं तर फ्रॅक्शन. चला बघा, जर 5/7 हा काय झाला फ्रॅक्शन झाला का? तर ह्याला न्यूमरेटर आहे, ह्याला डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे, तर हा कोणता फॉर्म झाला? फ्रॅक्शन फॉर्म झाला. तर ह्या फ्रॅक्शन फॉर्मचा आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे शिकायचं आहे. खूप मुलांना कन्फ्युजन आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं. तर त्यासाठी तर आजचा हे लेक्चर आहे आपलं. ठीक आहे, चला स्टार्ट करू आपण. फर्स्ट काय तर ऍडिशन. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट फ्रॅक्शन आपण पहिला घेऊ. 3/5 प्लस 5/5. बघा स्टुडंट, दोन्ही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे या केस मध्ये ऍडिशन करणं खूप इझी आहे. ठीक आहे, तर इथे ऍडिशन असं होईल 3 + 5 आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, 5 तर 8/5 आपल्याला प्रॉडक्ट भेटलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता ही सेम डिनॉमिनेटरचा, आता डिफरंट डिनॉमिनेटरचा आपण एक्झाम्पल घेऊ. हेच नंबर घेऊ, थोडंसं चेंजेस करू. 3/5 प्लस 5/7. आता बघा बरं, इथे फर्स्ट फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरला 5 आहे, सेकंड मध्ये नाही, फर्स्ट फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरला 5 आहे आणि सेकंड फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटरला 7 आहे. चक्कर येते आता दोन्ही डिफरंट आहे. आता आन्सर काढणं थोडंसं अवघड आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, आपण आता इझिली सांगतो कसं करायचं या केस मध्ये. तर इथे 5 आहे, इथे 7 आहे, एलसीएम काढायचा असतो. तर या दोन्ही नंबरचा एलसीएम कसा काढायचा? सिंपल, पहिलीमध्ये जायचं. पहिलीमध्ये जाणं म्हणजे काय करायचं? 5 चा टेबल द्यायचा, 5 आणि 7 चा टेबल. चला लिहा बरे. ठीक आहे, 5 चा टेबल लिहिला आहे. आता 7 चा टेबल लिहू. ठीक आहे, आपण 5 आणि 7 चा टेबल लिहिला. आपल्याला एलसीएम काढायचं. एलसीएम म्हणजे काय? तर स्टुडंट, ह्या दोन टेबल मध्ये सर्व छोटा नंबर ह्या दोन्ही 5 च्या टेबल मध्ये आणि 7 च्या टेबल मध्ये, दोन्ही टेबल मध्ये एक नंबर असा कॉमन असेल जे की सेम असेल आणि छोटा असेल. आता बघा बरे, इथं 10 आहे का प्रेझेंट? नाही. इथं 15 आहे का? नाही. 20 नाही. 25 पण आहे. 30 पण नाही. 35 बघा इथे आहे 35 आणि इथे आहे 35. इथे का लक्षात, दोन्ही टेबल मध्ये तो नंबर प्रेझेंट पाहिजे आणि लहानात लहान नंबर हे पण लक्षात ठेवा. पुढचा नंबर आहे, जेवढा लहानात लहान नंबर आपल्याला आणि दोन्ही टेबल मध्ये तो प्रेझेंट पाहिजे, म्हणजे तो एलसीएम काढणं झालं. ठीक आहे, 5 च्या टेबल मध्ये 35 केव्हा प्रेझेंट आहे? 5 7 35. ठीक आहे, तर काय करायचं? 3/5 आहे तसं लिहून काढा खाली, इज इक्वल टू. बघा आता 5 च्या टेबल मध्ये 35 केव्हा आलेला आहे? 5 7 35. तर 5 × 7, 5 7 म्हणून 5 × 7. आणि ज्या नंबरने आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलंय त्याच नंबरने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचंय. चला 3 × 7. चला बरं मल्टिप्लाय करा बरं. 7 × 3 किती झालं आन्सर? 21 आणि डिनॉमिनेटर 35. ठीक आहे, 3/5 7 चं हे काय आलेलं आहे? आता कन्वर्जन केल्यानंतर एलसीएम काढल्यानंतर 21/35. आता पुढचा नंबर कोणता आहे आपला? तर 5/7. आता 7 च्या टेबल मध्ये 35 किती नंबरला आहे? 7 5 35. चला
7 मल्टिप्लाय 5 आणि 5 मल्टिप्लाय 5 का तर डिनॉमिनेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय केलंय त्याच नंबरने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं असतं. इथे भेदभाव करायचा नाही. ठीक आहे, चला करा मल्टिप्लाय. 5 5 25 आणि डिवाइडेड बाय 7 मल्टिप्लाय 5 35 म्हणजे 3/5 चा आन्सर आलं 21/35. 5/7 चा आन्सर आलं 25/35. आपल्याकडे आता डिनॉमिनेटर सेम झालेले आहे. येते लक्षात, डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे. चला तर आपण असं लिहू 21 डिवाइडेड बाय 35 प्लस 25 डिवाइडेड बाय 35. चला पुढे ऍडिशन करू. आता बघा दोन्ही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर हे सेम आहे. तर मग काय करावं लागेल, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तर टेन्शन नाही ना, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, काय करायचं 21 प्लस 25 डिवाइडेड बाय 35 कॉमन घेतला. ठीक आहे, ऍडिशन करा 46 डिवाइडेड बाय 35 आन्सर भेटलेला आहे. काही अवघड वाटलं, काय केलं आपण, जेव्हा दोन डिफरंट डिनॉमिनेटर असतात तेव्हा काय केलं तर एलसीएम काढला. एलसीएम कसा काढला तर आपण टेबल लिहून काढले. बघा इथे टेबल आहे. तर एलसीएम म्हणजे काय तर छोट्या लिस्ट कॉमन फॅक्टर. दोन्ही टेबल मध्ये लहानात लहान संख्या ही दोन्ही टेबल मध्ये कॉमन पाहिजे. इथे बघा 35 आहे, इथे पण 35 आहे. ठीक आहे, तर आपण काय केलं 5 7 35 आणि 7 5 35 मल्टिप्लिकेशन केलं. पहिल्या फ्रॅक्शनचा आन्सर आला 25 डिवाइडेड बाय 35. दुसऱ्या फ्रॅक्शनचा आन्सर आलेला आहे 25/35. इथपर्यंत आलं लक्षात. मग आपण हे आपल्याला डिनॉमिनेटर सेम भेटलेले, तर मग ऍडिशन करू शकतो आपण इझिली. 25 प्लस 25 डिनॉमिनेटर कॉमन घेतला 35, दोन्हीची ऍडिशन केली, आन्सर आपल्याला हे भेटलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे झालं ऍडिशन. ठीक आहे, आता आपण सबट्रॅक्शनचं बघू. ऍडिशनचं समजलं स्टुडंट. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट सबट्रॅक्शन बघू. सबट्रॅक्शन. ठीक आहे, हेच एक्झाम्पल घेऊ आपण. 3/5 मायनस 5/5. सिंपल. डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. ठीक आहे, तर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर इझिली 3 मायनस 5 डिवाइडेड बाय कॉमन फॅक्टर 5 घ्यायचा. दोन्हीला डिनॉमिनेटर सेम आहे तर 5 घेतलेला आहे. तर आन्सर काय येईल -2/5. सिंपल आहे. ठीक आहे, आता आपण डिफरंट डिनॉमिनेटर असलेला एक्झाम्पल घेऊ. 3/5 मायनस 5/7. ठीक आहे, आन्सर आपल्याला काढायचं आहे. आता इथं डिफरंट आहे, कसं आपण म्हणलं सबट्रॅक्शन करू शकतात. तर सेम जसं ऍडिशन मध्ये केलं तसंच काय करायचं तर 5 आणि 7 चा टेबल घ्यायचा. चला लिहून काढा 5 आणि 7 चा टेबल. फाईव्हचा टेबल आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला एलसीएम काढायचं म्हणून आता 7 चा टेबल लिहू आपण. ठीक आहे स्टुडंट, आपण 5 चा टेबल लिहिला आहे, 7 चा टेबल लिहिला आहे. एलसीएम काढायचं म्हणजे मगाशी सांगितलेलं आहे लिस्ट कॉमन फॅक्टर बघायचा. इथे पण काय आहे 35 आहे, इथे पण 35 आहे. फक्त आता आपण साइन चेंज केलेलं आहे. मगासारखं सेम आहे, जास्त वेळ घेण्यात अर्थ नाहीये. ठीक आहे, जे आता फक्त आपण साइन चेंज केलंय. मगाशी ऍडिशन होतं, इथं सबट्रॅक्शन आहे. ठीक आहे, तर काय करायचं 3/5 इज इक्वल टू 5 7 35 म्हणजे 5 मल्टिप्लाय 7 3 मल्टिप्लाय 7. आन्सर काय येईल 21/35. हा पुढचा आपला फ्रॅक्शन काय स्टुडंट तर 5/7.
7 ह्याचा आन्सर आपण काढू 7 5 चा 35 म्हणजेच काय असेल 7 मल्टिप्लाय 5 5 मल्टिप्लाय 5 25 डिवाइडेड बाय 35 आपल्याकडे दोन आन्सर आले पहिल्या फ्रॅक्शनचा आन्सर आहे 21/35 सेकंडचा आहे 20/25/35 चला आहे तसं लिहून काढा 21 डिवाइडेड बाय 35 मायनस 25/35 is equal to 21 minus 25 divided by 35 का तर दोन्ही ठिकाणी आता डिनॉमिनेटर सेम आहे जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा आपण काय करतो तर कॉमन घेतो एकच घेतो 35 घेतलेला आहे चला सबट्रॅक्शन करा काय येईल आन्सर 21 minus 25 minus 4/35 झालं सिंपल आन्सर आलेला आहे अशा रीतीने ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे फ्रॅक्शनचे आपण एक्झाम्पल बघितलेले थँक्यू स्टुडंट